झी 24 तास एक पाऊल पुढे। दादासाहेब फाळके यांच्या चित्रपट निर्मितीला आज 100 वर्ष पूर्ण झाल्यामुळे वास्तू संग्रहालय उभारण्याच्या घोषणा करण्यात आल्या। मात्र आज शताब्दी वर्ष पूर्ण होऊन सुद्धा घोषणा प्रत्यक्षात आलेल्या नाहीत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। भारतीय चित्रपट सृष्टीला आज 100 वर्ष पूर्ण होत आहेत। आजच्याच दिवशी हरिश्चंद्र या चित्रपटाची निर्मिती दादासाहेब फाळके यांनी नाशिकमध्ये केली होती आणि याच नाशिकमध्ये आज दादासाहेब फाळके उपेक्षित आहेत। आपण बघू शकतोय दादासाहेब फाळके यांनी वापरलेल्या वस्तू आजही गॅरेजमध्ये पडून आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी भंगारात या वस्तू पडून असल्याचा दिसून येत आहे। खरं तर मुख्यमंत्र्यांनी या वस्तूंचं जतन केलं जाईल आणि त्याचं एक वस्तू संग्रहालय उभारलं जाईल अशी घोषणा केली होती। मात्र शताब्दी वर्ष पूर्ण होऊनही अद्यापपर्यंत या वस्तू ताब्यात घेण्यात आलेल्या नाहीत। त्यांचा स्टुडिओ, त्याचबरोबर त्यांनी वापरलेले कॅमेरे किंवा त्यांच्या काही फिल्म्स या जतन करण्याचंही या ठिकाणी म्हणण्यात आलं होतं, मात्र तेही अजून झालेलं नाही। वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी, मनसेनेही ही गाडी हिचं रिनोव्हेशन केलं जाईल असं म्हटलं होतं, मात्र अद्यापपर्यंत कुठलाही पक्ष, कुठलेही सरकार या ठिकाणी फाळकेंकडे लक्ष देताना दिसत नाहीये आणि त्यांचं वस्तू संग्रहालय उभारण्याची जी काही कल्पना साकारण्यात आली होती, सांगण्यात आली होती, ती अद्यापही जैसे थेच आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।